ॐ श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तं पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी तस्यै वाण्ये नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवाभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। श्रीमन्नारायण अत्यंत प्रसन्नतेने आणि भक्तिभावपूर्वक आपला चाललेला हा दिव्य सत्संग आणि मागच्या सत्संगामध्ये आहे ना सर्वांच्या लक्षात आपण काय ऐकलं? म्हणजे अपेक्षा अशीच आहे, कारण की काल एक दिवस सत्संग नाही झाला, पण त्याची कसर भरून काढण्याकरता तुम्ही सगळे अगदी वेळेत आलात. म्हणजे मी यायच्या आधी सगळे अगदी उपस्थित, एकदम छान आणि तत्पर, एकदम प्रसन्न वाटलं. अशा प्रकारे अत्यंत भक्तिभावपूर्वक आणि परमेश्वराच्या असीम कृपेनं ओतप्रोत असलेला हा आपला दिव्य श्रीमद भागवत सत्संग. परमेश्वराच्या कृपेशिवाय बघा काहीच मिळत नाही. आणि हा इतका दिव्य सत्संग ज्याची तुलना अत्यंत अतुलनीय आहे, याची तुलना करण्याजोगं या विश्वामध्ये दुसरी वस्तूच नाही. तर असा दिव्य सत्संग आपल्याला मिळतोय म्हणजे आपण खरंच खूप मोठी भाग्यशाली लोक आहोत. आणि पाठीमागच्या सत्संगात आपण ऐकलं होतं की राजा परीक्षिताला शाप मिळाला होता आणि राजा त्या ठिकाणी संपूर्ण युद्ध आधी जे काही होतं, दिग्विजय यात्रा झालेली आहे, पूर्ण एकछत्र सम्राट आहे आणि त्याच्याकडून झालेला हा असा अत्यंत जघन्य अपराध हा पाहून राजाला अत्यंत वाईट वाटलं. जेव्हा आपल्या नगरामध्ये हस्तिनापुरामध्ये राजा आले, राजा परीक्षिताने तेव्हा लक्षात आलं की माझा अपराध जो आहे अत्यंत जघन्य आहे, क्षमायोग्य नाही, अत्यंत दंडनीय अपराध आहे. बघा हे सगळं का लक्षात आलं बरं राजाच्या? कारण आपल्यासारखं जर कुणी असतं तर आपण काय म्हटलं असतं
की काय केलं, एवढं काय केलंय. एका मेलेल्या सापाला तर टाकले, साप जिवंत तर नव्हता ना, मग काय त्याचे, मेलेला तर साप होता. आणि तसंही ऋषी बसले होते, ध्यान करायला बसले होते, त्यांना काय एवढं माहित. म्हणजे अशा प्रकारे आपण विचार करू, किंवा झालाय अपराध, आता काय करायचं त्याला, असाही विचार करू. बहुतेक असं अपराध व्यक्ती केला समजा तर त्याला परत लक्षातही येणार नाही. आणि जर समजा लक्षात आलं तर आपण स्वतःलाच माफ करून टाकू. पश्चाताप थोडाफार येईल, परंतु नंतर त्या गोष्टीविषयी फार काही मोठं घेणं देणं राहणार नाही. आपण आपल्या नियमाच्या कामाला लागू. परंतु राजा परीक्षित अत्यंत धर्मात्मा आहे. जसा जरासंधाचा मुकुट डोक्यातून खाली उतरवला तसे त्यांना लक्षात आलं की अत्यंत पाप आचरण केलेलं आहे. माझ्या संपूर्ण वंशामध्ये, कुळामध्ये एवढा पाप आचरण करणारा कुणी आतापर्यंत राजा झालेला नाही. अद्याप जे सगळे राजे झाले परम कीर्तिवान सगळे होते, धर्मात्मा होते, सहस्रो यज्ञ करणारे, सत्यवादी होते, असे सगळे राजे जे निरंतर ब्राह्मणांचा आदर करत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या हातून एवढा मोठा अपराध घडला. अत्यंत पापी माणूस आहे मी, अत्यंत हीन आहे, माझी प्रवृत्ती हीन आहे. ओहो, मी राजपाटामध्ये प्रजेला सांभाळण्यामध्ये म्हणा किंवा राजवैभव म्हणा, मी राजा आहे आणि माझ्याजवळ जे काही राजवैभव आहे या सगळ्यामध्ये मी कुठेतरी भगवान परमेश्वराला विसरलो होतो. या सगळ्या गोष्टीमुळे आज मला ही दुर्बुद्धी आली आहे आणि आज मी फार मोठा अपराध केला. इथे एक अनेक कारण दिली जातात, त्याच्यापैकी एक असं आहे की मी अनार्य काम केलेलं आहे. आर्य म्हणजे काय? आर्य म्हणजे भारत वंशामध्ये जे जन्माला येतात. आर्य म्हणजे भरत वंश, म्हणजे जो भारत देश आहे आपला, यामध्ये जेवढे लोक जन्माला येतात तेवढ्या सगळ्यांना आर्य पुरुष म्हटलं जातं, आर्य पुत्र म्हटलं जातं ना. म्हणजे आर्यांचे पुत्र, अर्थात आपली जी सनातन वैदिक संस्कृती परंपरा आहे त्या परंपरेमधून उत्पन्न झालेला आपण आर्य. मग जो कोणी आर्य आहे, म्हणजे जे लोक आज आपण सगळे जे आहोत आर्य आहोत, आर्य पुत्र आहोत, आपण सगळे धरती माते भारत देशाचे पुत्र आहोत, संतान आहोत. मग असं काही काम मी केलं जे माझ्या आर्य भूमीला शोभत नाही. राजाने असं काम केलं, कारण की म्हटले ना आर्य म्हणजे काय, याचा शब्दाचा अर्थ होतो सत्कुलोद्भव. बघा, अत्यंत सत्कुळामध्ये उत्पन्न झाला. बघा, सत्कुळ म्हणजे तुम्ही काय म्हणणार, मग फक्त ब्राह्मण वर्ग का, बाकी कुळ काही खराब आहेत का? परंतु एक खरी गोष्ट आहे बरं का, सगळ्यात मोठं कुळ म्हणजे आपण या भारत भूमीमध्ये जन्माला येणं ही सगळ्यात मोठी सौभाग्याची गोष्ट आहे. बघा, परमेश्वराने काही कमी कृपा नाही केली आपल्यावर. एक तर माणसाचा जन्म दिला, पहिली त्याची कृपा आपल्यावर की माणूस बनून त्याने आपल्याला इथे आणलं. दुसरी कृपा त्याच्यावर, माणूस जन्म दिला तर दिला, तोही भारतामध्ये, भारत भूमीमध्ये दिलेला आहे. बघा, दुसऱ्या देशामध्ये भगवत चर्चा होत नाही, दुसऱ्या देशामध्ये सत्संग नाही, त्यांची जी संस्कृती आहे ते कल्चर ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये भगवान परमेश्वराला मानत नाही, ते अनिश्वरवादी आहेत. त्यांच्या गोष्टीमध्ये जे काही आहे म्हणजे मोक्ष, आत्मचिंतन, आनंद, स्वस्वरूपाची अनुभूती आणि सत्संग आदी या गोष्टींशी काही घेणं देणं नाहीये. जे काही आहे जगणं, या सगळ्या प्रकारे जर विचार केला तर आज जे काही चालू आहे ते फक्त केवळ भारतामध्ये आहे. आणि वैदिक सनातन संस्कृतीचा मूळ आधार पाया असणारे आपले 4 वेद, तर या वेदाचं अध्ययन, अध्यापन, चिंतन, सत्संग, प्रवचन आदी जे काही होते ते भारत देशामध्ये म्हणजे आर्य देशामध्ये होते. आणि हाच आपल्या या आर्य देशामध्ये जन्म मिळणं हा सत्कुलोद्भव आहे. त्यातली त्यातही बघा, आपण सुद्धा सगळे चांगल्या घरी जन्माला आलेलो आहोत, संस्कारित परिवार आहे. या परिवारामध्ये असे संस्कार मिळाले तुम्हाला कुठेतरी, म्हणून तर आज सत्संग ऐकण्याची एक जिज्ञासा मनामध्ये आहे. सत्संग श्रवण करण्याची जी इच्छा आहे, ही इच्छा होणं सुद्धा काही सामान्य गोष्ट नाहीये. आणि ते सुद्धा सत्संग ऐकता ऐकता मन लागणं, की सत्संग ऐकतच राहावं, कधी हा सत्संग बंदच होऊ नये, अशा प्रकारची जी भावना मनामध्ये उत्पन्न होते ही सुद्धा कायम टिकून राहणं. बघा, एक वेळेस तो भाव येणे ही गोष्ट वेगळी आहे, परंतु तो भाव कायम टिकून राहणं
हे वेगळं आहे. दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. एखाद दिवशी लहर आली म्हणून गेले सत्संग ऐकला, परंतु निरंतर त्याला पान करत राहण्याची जी इच्छा आहे, ही इच्छा उत्पन्न होणं परमेश्वराच्या कृपाखेरीज शक्य नाही. मग अशा प्रकारे एवढं सौभाग्य आपलं सगळं असताना जर आपण आर्य समाजाला म्हणजे आपल्या आर्य भूमीला शोभत नाही असं अनार्य काम जर केलं तर ते अत्यंत निंदनीय आहे. जसं बघा, युद्धभूमीवर अर्जुन म्हटला होता की देवा मी आता युद्ध करणार नाही, मी गलित गात्र झालो, मला आता युद्ध करणं शक्य नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणतात की कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम स्वर्गम अकीर्तिकरम अर्जुन. अरे अर्जुन, काय म्हणतोय हे? कुतस्त्वा कश्मलमिदं, एक नपुंसक प्रमाणे तुझं हे वाक्य आहे. अरे कुतस्त्वा, असं कुठून आलं तुझ्या डोक्यामध्ये? आश्चर्य होतंय, कारण की तू आर्यपुत्र आहे. आर्यपुत्र असताना आपल्या कर्तव्य भूमीपासून पलायन करण्याची बुद्धी येणार नाही. म्हणजे अर्थात विचार करा, आपल्या कर्तव्य कर्मापासून पळून जाणं ही आपल्या भारतवर्षामधील संस्कृती नाहीये. कर्तव्य कर्म पूर्ण पार करून अत्यंत निष्ठापूर्वक त्याच्यामध्ये सतत तत्पर राहून आपल्या जीवनाचं लक्ष्य गाठणं ही आपली आर्य संस्कृती आहे. आणि तू काय करतो? अनार्यजुष्टम, म्हणजे आर्य जे आहेत, आर्यपुत्र असे जे महान राजे सगळे होऊन गेले आर्य, त्या सर्वांना न शोभणारं काम तू करते. अनार्यजुष्टम, तुझ्या डोक्यात आलं कसं काय हे? अनार्यजुष्टम. आणि पुढे म्हणतात अस्वर्ग्यम. हे बघ अर्जुना, भगवान श्रीकृष्ण म्हणतात तू जर युद्ध केलं तर दोन्हीकडून बघ, तू जिंकला आणि हरला तरी दोन्हीकडून तुला चांगलं फळ मिळणार आहे. बघा, एकाय हातात लाडू ठेवलाय आणि दुसरीकडे पण लाडूच आहे. का? युद्ध केलं तर, युद्ध नाही केलं तर मिटलं सगळं. मग तुम्ही म्हणणार असं कसं? हरला तर त्या ठिकाणी काय आहे? भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मातृभूमीची रक्षा करता करता जर तू युद्धामध्ये मारला गेला तर तुला पुण्य प्राप्त होईल आणि त्या पुण्याच्या बळावर तू स्वर्गाला जाशील. मातृभूमीची रक्षण करता. बरं का, आपण इथे इकडे भांडत बसलो आणि एवढ्यात मारलं गेलो तर याचं काही पुण्य वगैरे नाहीये, उलट पाप जास्तीत जास्त आहे. परंतु मातृभूमीचं रक्षण करता करता मारलं किंवा मरलं दोन्ही गोष्टीमध्ये पुण्य आहे. मग तू युद्धामध्ये मारला गेला अर्थात पराजय झाली तरीही तुला स्वर्ग आहे. आणि जर त्या ठिकाणी युद्धामध्ये तू जिंकला गेला तर हे निष्कंटक राज्य सगळं हे तुझं आहे. बघ अर्जुना, मग तुला काय पाहिजे? युद्ध करायचंय की पळून जायचंय? म्हणजे पलायनवादी जे आहेत ते कधी आर्यपुत्र होऊ शकत नाही. मग अनार्यजुष्टम आणि अस्वर्ग्य म्हणजे स्वर्गाला प्राप्त न करून देणारी जी भूमिका आहे तू आता निवडतोय, म्हणून चुकीचं आहे. अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम. आणि तुला काय वाटतं, तू हे जे केलं तुझी फार कीर्ती होईल की काय? युद्ध सोडून निघून गेला तर संपूर्ण त्रैलोक्यामध्ये अर्जुनाच्या नावाने जय जयकार होणार आहे की काय? भगवान म्हणते अकीर्तिकरम, जी कीर्ती आहे त्या कीर्तीवरही पाणी फिरेल, अकीर्ती पसरेल सगळीकडे. अरे युद्धामध्ये गेला होता अर्जुन, म्हणजे महाराज युधिष्ठिर यांचं सगळ्यात मोठं बळ कोण आहे? अर्जुन तर आहे ना. महाराज युधिष्ठिर अत्यंत धर्मात्मा आहेत, प्रजावत्सल आहेत, दक्ष आहेत, परंतु युद्ध करण्याची जी कला, जी शक्ती, जे काही वैभव आहे, युद्ध कला ही सगळी अर्जुनाकडे, भीमाकडे आहे. आणि जर अर्जुनच म्हणतो नाही तर मग मिटलं ना, मग युद्ध करायचं कोणाच्या बळावर? भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे बघ, माहित आहे तू इथून निघून गेला, निघून गेल्यानंतर युद्ध हरणार फिक्स आहे. बघ, तू निघून जरी गेला तरी युद्ध होणार नाही असं नाही, युद्ध तर होणारच आहे आता, परंतु युद्ध तू नसताना हरणार आहे. कारण की धर्मयुद्ध करण्याकरता सगळ्यात मोठा जो पाया आहे माझ्या माध्यमातून तूच इथे उभा आहे. करणार तर मी सगळं आहे, परंतु त्या ठिकाणी तुम्ही सगळे निमित्त आहात, त्यात तू सगळ्यात मोठं निमित्त आहे. तू निघून गेला तर युद्ध समजा हरेल, परंतु त्यानंतर तुला त्याचा त्रास होणार नाही का? तू जर कुठे संन्यास बनून गेला वगैरे वगैरे, मग हे सगळं जे काही आहे ते अनार्य दुष्ट कार्य तू करतोय, ज्याचं शेवटपर्यंत तुला फक्त दुःख मिळेल. मग अशा प्रकारे आर्य कर्म करणं हे आपल्या पिढ्यानपार चालत आलेलं आहे असं राजा परीक्षित विचार करतात. आर्य शब्दाचा अर्थ इतका सुंदर दिलेला आहे स्मृती ग्रंथामध्ये, अमरकोशामध्ये. ते म्हणतात की अत्यंत न्याय पथावलंबी असा व्यक्ती
जो सदा सर्वदा न्यायाने चालतो, न्यायपथ अवलंबन आहे त्याचं, दुसरं अवलंबन नाही, अन्यायाचा मार्ग कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये जो अंगीकारत नाही. अगदी जीवाशी बेतलं तरी चालेल, परंतु न्याय कधी सोडायचा नाही. धर्मसंमत शास्त्रसंमत आचरण सदा सर्वदा करत राहतो. कोणत्याही प्रकारे अशास्त्रीय कर्म करण्याचे ज्याला सुचत नाही, स्वप्नातही येत नाही, तो आर्य पुरुष आहे. त्यानंतर म्हटले प्राकृत आचरण शक्ती, अत्यंत सुंदर प्राकृत आचरण करण्याची ज्याच्याकडे शक्ती आहे, बुद्धी आहे आणि सतत कर्तव्य कर्म आहे, त्याच्यामध्ये सदा सर्वदा निष्ठावंत व्यक्तीला आर्यपुत्र म्हटलं जातं. म्हणजे माझं काय कर्तव्य आहे आणि अशा कर्तव्यामध्ये अथकपणे निरंतर श्रम करत राहणारा. बघा, श्रम व्यक्ती प्रत्येक व्यक्ती श्रम करतो, परिश्रम केल्याशिवाय काहीच मिळत नाही. बघा, जो व्यक्ती अन्याय अत्याचार पण करतो त्याला सुद्धा परिश्रम करावे लागतात की नाही. एखाद्याला समजा लुटायचं असेल तर ते पण याची टोपी त्याच्या डोक्यात घालायची, तेवढे पण कष्ट आहेत ना, फार मोठे कष्ट आहेत त्यात, तर जास्त कष्ट त्यातच आहेत. कारण की वरून आपण अन्याय अत्याचार करतोय, अन्यायाने आलेलं धन अथवा जे काही आहे ते उद्या पकडलं जाऊ नये याची सगळ्यात मोठी भीती त्याला आहे. त्याच्यामुळे त्या धनाला कधी तिथे कधी इथे कधी इथे अशा प्रकारे दडवून ठेवण्यामध्ये केवढे कष्ट आहेत. म्हणजे बघा, प्रत्येक गोष्ट कष्ट केल्याशिवाय मिळत नाही. मग बघा, विचार करा, मग तिथे पण कष्ट आहे, तिथे पण कष्ट आहेत. मग तेच कष्ट जर आपण धार्मिकपणे धर्मपरायण राहून शास्त्र संमत पूर्वक जर कर्तव्य कर्म म्हणून केले तर परिश्रम करणाऱ्याला काहीही असाध्य नाहीये. या विश्वामध्ये अशी एकही गोष्ट नाहीये जी कष्ट केल्यानंतर मिळत नाही. प्रारब्धाची गोष्ट वेगळी आहे, तरीही त्या प्रयत्नामध्ये जर तुमचा 100% स्वतःचं योगदान आहे, कष्ट आहेत, तर भगवान परमेश्वरही कृपा करतात. मग अशा प्रकारे जो व्यक्ती आपल्या कर्तव्यामध्ये निरंतर लागलेला आहे असा आर्यपुत्र, जो की वेदविहित कर्म करतो, वेदविहित वर्णाश्रम धर्माला अनुकूल शास्त्र चिंतन पूर्वक एका गुरुच्या मार्गदर्शनाखाली, वेदविहित म्हणजे मी आता गृहस्थ आहे किंवा मी ब्रह्मचारी अवस्थेत आहे किंवा मी आता वानप्रस्थ आहे किंवा मी आता संन्यास धर्म स्वीकारलेला आहे, अशा कोणत्याही अवस्थेमध्ये माझ्यासाठी योग्य असा काय कर्म आहे, मी असं काय केलं पाहिजे जेणेकरून माझं कर्तव्य पार होईल असं समजलं जाईल. म्हणजे जे कर्म आहे त्याला जाणून तो व्यक्ती जर त्या कर्मामध्ये निरंतर प्रवृत्त असेल तर काय होतं, आपलं जे धर्म आहे त्याला पालन करण्यामध्ये आपण पूर्ण यशस्वी होतो. आणि याला म्हणायचं आर्य. राजा परीक्षित विचार करतात की मी अत्यंत पाप कर्म आहे, कारण की माझ्याकडून अनार्य काम झालेलं आहे. आतापर्यंत माझ्या पूर्ण पिढीमध्ये ब्राह्मणांचं त्या ठिकाणी कोणीही काही अपराध केला नाही. ब्राह्मणांची निरंतर पूजा झाली आहे. आमचे राज्य शासन करते लोक जेवढे होते सगळ्यांच्या राज्यामध्ये ब्राह्मणांचं पूजन झालेलं आहे. आणि मी एवढी दुर्बुद्धी दुर्मती कुठून आली मला, ब्राह्मणाच्या गळ्यात साप टाकून दिला. अहो, अत्यंत दुःख वाटलं राजाला, अत्यंत दुःख. आणि असं दुःख होतं की राजाला असं वाटलं की फार मोठं पाप ज्यांनी केलेलं आहे, तर ते पाप, त्या पापाचा दंड मला तत्काळ मिळावा, एका क्षणामध्ये मला मृत्यू यावा, जेणेकरून माझं पाप त्या ठिकाणी कमी होईल, पापाचं प्रायश्चित्त मला मिळावं. बघा, राजा परीक्षित आयुष्यभर केवळ धर्मपरायण होता आणि मी जे काम केलेलं आहे ते निंदनीय आहे आणि त्याचा आता मला घोर पश्चाताप होतोय अशी भावना मनामध्ये आली. तरी सुद्धा राजाचं ते पाप धुतलं गेलं होतं, तिथे पाप उरलं नाही. तरी सुद्धा राजाचं काय विचार आहे बघा, कारण की एका अत्यंत आप्त पुरुषाकडून जर एखादी काही चूक घडली आणि त्याचा पश्चाताप जर ते निरंतर करतात तर त्याला फार मोठं प्रायश्चित करण्याची सुद्धा गरज नसते. त्या पश्चातापाच्या अग्नीमध्येच त्याला त्या ठिकाणी ते जो मिळालेला जो काही अपराध आहे त्यापासून मुक्त केलं जातं. मग राजा अत्यंत पुण्यकर्म आहेत, त्यांच्या जीवनामध्ये एवढीशी चूक, त्या चुकीला सुद्धा राजा स्वतः क्षमा करत नाही. बघा, मला त्या ठिकाणी मृत्यूदंड मिळावा हा समान न्याय राजाचा, न्याययुक्त आहे ना. म्हणजे आपल्या राज्यामध्ये जर ब्राह्मणाचा अपमान कुणी केला तर त्या व्यक्तीसाठी जो दंड आहे त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त दंड राजाला मिळावा. म्हणजे मी जर अपराध केलाय, कुठलाही अपराध असो, कारण मी स्वतः जर दुसऱ्याला दंड देतो तर त्या दंडाचा अधिकारी मी स्वतः सुद्धा आहे. राजा म्हणतात की कलंक
कलंक वाटतोय, माझ्या पूर्ण पिढीला कलंक वाटेल काय म्हणून मी तोंड दाखवू माझ्या आजोबा, माझे पंजोबा जेवढे आले गेले या सगळ्यांना मी काय तोंड दाखवू? जे पुण्यकीर्ती आहे, जसं म्हणतात ना, मरावे पण कीर्ती रूपे उरावे, असे ते सगळे राजे महाराजे होते जे अत्यंत भक्त होते, भगवंताचे परमेश्वराचे भक्त होते आणि त्यांचं आजही गुणगान गायलं जाते. या ग्रंथांच्या माध्यमातून सर्व त्यांचं गुणगान गायलं जाते. आणि आज मी अत्यंत घोर पाप केलं, हे भगवान काय होईल माझं? काहीतरी करून मला दंड मिळावा. आणि तेवढ्यात त्या ठिकाणी शृंगी मुनींच्याकडून, शमिक मुनींच्याकडून त्या ठिकाणी बातमी मिळाली की राजा, तुला त्या ठिकाणी अभिशाप मिळालेला आहे आणि 7 दिवसामध्ये तक्षक त्या ठिकाणी दंश करेल आणि तुझा मृत्यू होणार आहे. हे ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी राजाला अत्यंत बरं वाटलं. बघा, असं वाटेल का बरं एखाद्याला आपल्या मृत्यूची सूचना कोणी घेऊन आला, तू मरणार, अरे एखाद्याने चांगली बातमी दिली तर आपण काय म्हणतो, तुझ्या तोंडात, आणि हा आल्यानंतर त्याच्या तोंडावर चप्पल मारून फेकू, मी मरणार आहे, माझं मरण पाहतो. ही सगळी गोष्ट म्हणजे एखादा माणूस अगदी पार ढिलं झालंय सगळं त्याचं, तरी त्याला वाटतं मी जगावं, तरीही वाटतं सगळं. त्याच्यामध्ये जर कोणी म्हटलं ना मरण जवळ आले, म्हणजे आपण म्हणूच शकत नाही एखाद्याला, मुळात म्हणजे अपमान, म्हणजे त्याचा अपमान म्हणजे काय विचारता. राजाला सांगितलं, राजा अत्यंत प्रसन्न. का बरं प्रसन्न आहे राजा? बघा, अनेक कारण आहेत त्याचे. सांगितले की राजाकडे जे आहे जे आर्यव्रत पालन करणारा आहे राजा, जो की गो, ब्राह्मण आणि देवता या सर्वांची निरंतर सेवा करणारा आहे. गो मातेची सेवा करणारा. बघा, आर्य पुरुषांचा हा धर्म आहे की गो मातेची सेवा करा, रक्षा करा. बघा, पहिल्यांदा सेवा होत होती, रक्षा करण्याचा प्रश्नच येत नव्हता, कारण की गो भक्षक तेव्हा नव्हते ना. आज गो भक्षक असल्यामुळे गो रक्षकांची गरज आहे. पहिल्यांदा गो रक्षक नाही, परंतु गो सेवक होते सगळे. तर गो मातेची सेवा करणारा राजा किंवा जोही आर्यपुत्र, त्यांची एक कर्तव्य कर्म आहे गो मातेची सदा सर्वदा सेवा करणं. त्यानंतर ब्राह्मण देवतांचा आदर आणि निरंतर यज्ञ याग आदी करून करून त्या ठिकाणी देवता लोकांनाही आदर दिला जात होता आपल्या राज्यामध्ये. अशा प्रकारे हा राजा छान सगळं काही कर्म करत होता. परंतु योगायोग ते मुकुट घातला आणि कली त्याच्यात घुसला म्हणून हे सगळं झालेलं. परंतु तो मुकुट काढल्यानंतर राजाची जी सात्विक बुद्धी आहे ती जशीच्या तशी जागेवर आहे. पहिल्यापासून अंतःकरणामध्ये भगवान परमेश्वराविषयी असीम प्रेम होतं. ते प्रेम कुठेही गेलेलं नाही, सात्विक बुद्धी कुठे हरवलेली नाही. बस त्या सात्विक बुद्धीच्या बळावर राजाला स्वतःची चूकही कळली, त्यानंतर पश्चातापही झाला, मला काहीतरी दंड मिळावा अशी इच्छाही झाली आणि परमेश्वराच्या कृपेनं ऋषींचा शाप त्याला मिळाला आणि त्या शापातून राजा खुश, वा वा वा, आनंद वाटला मला. तरीही बघा, मला ऋषी किती केवढे मोठे ते धन्य आहेत ऋषी सगळे, फार त्यांची महिमा आहे, कृपा आहे. जर ऋषींनी ठरवलंच असतं एका क्षणात राजाला येऊन साप डसावा आणि त्याने मरावं, बघा, परंतु ऋषी मुनी, ब्राह्मण देवता माझ्यासारख्या एवढ्या जघन्य अपराधी माणसाला 7 दिवस दिलेत. राजा, 1 दिवस नाही, 7 दिवस आहेत तुझ्याकडे, 7 दिवस तुला काय करायचं करून घे. बघा, म्हणजे किती मोठी कृपा आहे ब्राह्मण लोकांची आपल्यावर. एवढा अपराध करूनही राजाला त्या ठिकाणी फार मोठी सवलत दिलेली आहे. मग अशा प्रकारे मला शाप दिला म्हणून आणि शापामध्ये सुद्धा 7 दिवस मला दिले म्हणून राजा आता ब्राह्मण देवतांची त्या ठिकाणी काय करतात, धन्यता, आभार त्या ठिकाणी व्यक्त करतात. आणि अशा प्रकारे मग राजा म्हणतात की मला दंडाची गरजच होती, कारण की फार मोठी आसक्ती जडली होती माझी या प्रपंचावर, पत्नी पुत्रावर म्हणा, राज्यावर म्हणा, स्वर्ण आदी जो महाल उभा झालेला आहे, सगळं सगळं जे काही वैभव आहे, दास दासी आदी या सगळ्याच्या मध्ये मी फार आसक्त झालो होतो. जे वास्तविक भजन व्हायला पाहिजे, आत्मस्वरूपाचं चिंतन व्हायला पाहिजे, ते माझ्याच्यानं होत नव्हतं आणि मी भगवान परमात्म्याला विसरून गेलो होतो. बघा, राजा म्हणतात खरं तर निरंतर भक्तीमध्ये आहे, ज्याचा जन्मच एका भक्तिमती आईकडून झालेला आहे, ज्यांचे आजोबा पंजोबा सगळेचे सगळे महान भक्त होते. त्या राजाकडे अनेक उत्तम संस्कार असूनही राजा म्हणते की मी आसक्त झालो होतो.
या इंद्रियांच्या माध्यमातून भोग भोगण्यामध्ये मी फार माझा वेळ व्यर्थ खर्च करत होतो आणि या देहासोबत एवढा काही अध्यास बनून गेला होता की मी करतोय आणि मी भोगतोय अशा प्रकारची अहंत आणि ममत्व ही अहंकार वृत्ती माझ्यामध्ये येऊन गेली होती. आणि मला बरं झालं परमेश्वरानं त्या अहंकार वृत्तीला बाजूला करून त्या परमेश्वराच्या श्री चरणावर मन लावण्याची फार मोठी संधी मला दिलेली आणि या संधीला मी कधी गमावू शकत नाही. मग अशा प्रकारे राजा अत्यंत प्रायश्चित्त करून त्या ठिकाणी सगळं काही जे आहे आपल्या जवळ त्या सर्वस्वाचा त्याग केला बरं का, काही ठेवलं नाही जवळ. राज्य वैभव लक्ष्मी पत्नी पुत्र आदी जे काही होतं सिंहासन समस्त त्याग केलं आणि राजा त्या ठिकाणी कुठे गेले बघा. अत्यंत दिव्य ही कथा आहे. राजा निघाले प्रायेण तीर्थाभि. मग राजा निघाले संपूर्ण राज्य सोडून गंगा मैयाच्या किनाऱ्यावर येऊन बसले. माँ पतित पावनी भगवती श्री गंगाजी. आता इथे माँ गंगेचं फार अद्भुत महात्म्य आहे. काय आहे ती भगवती गंगा? म्हणतात ना त्रिभुवन पावनी ज्याला म्हटलं जातं, विष्णुपदी म्हटलं जातं. माँ भगवती गंगा त्रिभुवन पावनी आहे. तीनही लोकाला पुण्य देणारी आहे, तीनही लोकाला पवित्र करणारी आहे. ती कशी? कारण की माँ भगवती गंगा फक्त या धर्तीवर वाहत नाही, ती स्वर्गलोकीतून आली आहे. स्वर्गलोकाला पुण्य केलं, स्वर्गलोकातून वाहत 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 ती धरती लोकाला पवित्र केलं. तिने पूर्ण पृथ्वीला त्या ठिकाणी पवित्र करून ती माँ भगवती गंगा समुद्राच्या मध्ये मिळून ती पाताळ मार्गे पाताळ लोकाला त्या ठिकाणी आनंद देण्याकरता गेली, पवित्र केलं. तीनही लोक स्वर्गलोक, मर्त्यलोक आणि पाताळ लोक, तीनही लोकाला जिने पवित्र केलं ती माँ भगवती गंगा. आणि राजा परीक्षित जेव्हा माँ भगवती गंगेच्या किनाऱ्यावर बसले त्याचे अनेक कारण आहेत बघा. त्या ठिकाणी यांच्याच वंशामध्ये आपल्या सोम वंशामध्ये त्या ठिकाणी जी कथा येते ना, भगीरथ जो होता राजा भगीरथ, त्याने काय केलं, आपले जे पूर्वज आहे जे दग्ध झाले होते त्यांना त्या ठिकाणी मुक्त करण्याकरता, जीवन मुक्त देण्याकरता बरं का, निव्वळ मुक्ती नाही जीवन मुक्ती देण्याकरता घनघोर तपस्या केली. भगवान शिव प्रसन्न झाले, भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि माँ भगवती गंगा भगवान श्रीकृष्णाच्या चरणाच्या नखामधून निघाली बघा. पायाच्या अंगठ्यामध्ये जे नख आहे त्यातून निघाली माँ भगवती गंगा आणि सोबत काय घेऊन आली बघा. माँ भगवती गंगा भगवान परमेश्वराच्या पायाला चिकटलेली जी रज आहे, जी धूळ आहे ती घेऊन आली. म्हणजे गंगेमध्ये भगवान परमात्मा श्रीकृष्णाच्या पायाची धूळ मिश्रित आहे. त्यानंतर म्हटले भगवती गंगेच्या बघा भगवान श्रीकृष्णाच्या पायावर आपण काय वाहतो, काय वाहतो पांडुरंगाच्या पायावर? हो, तुळशी पत्र वाहतो ना, मंजरी वाहतो. मग इथे सांगितले की ती भगवती गंगा जी की तुळशी पत्रांच्या सुगंधाने सुगंधित आहे. भगवान श्रीकृष्णाच्या पायावर आपण तुळशी पत्र वाहतो आणि माँ भगवती गंगा त्या तुळशी पत्रामध्ये असलेली जी औषधी म्हणा, त्याच्यामध्ये असलेला जो काही गुणधर्म आहे, जी पवित्रता आहे, जो सुगंध आहे त्याला सोबत घेऊनच वाहते. म्हणजे संपूर्ण गंगा उदक जे आहे काय आहे, तुलसी जल मिश्रित आहे, तुलसी युक्त आहे. भगवान परमात्म्याच्या चरणांची रज त्या ठिकाणी आलेली आहे. अर्थात साक्षात भगवती गंगा जी आहे ती भगवान श्रीकृष्णांची प्रियतमा, त्या ठिकाणी परमप्रिय असणारी, अत्यंत जगाला पावन देणारी, जीवन मुक्त देणारी ती भगवती गंगा. त्या गंगेच्या किनाऱ्यावर त्या ठिकाणी राजा परीक्षित सर्वस्वाचा त्याग करून बसलेले आहेत. गंगा मैयाच्या किनाऱ्यावर वैराग्य मिळतं. माँ भगवती वैराग्य देते. ज्या ठिकाणी आपण गंगा मैयाची पूजा करू, त्या ठिकाणी त्यांची सेवा करू, निवास करू, तर माँ भगवती गंगेच्या कृपेनं परमात्मा आपल्याला वैराग्य देऊन टाकतात. वैराग्य म्हणजे त्या ठिकाणी संपूर्ण विषयांप्रती असलेली जी आसक्ती आहे, अनुराग आहे, तो मुळापासून नष्ट होऊन केवळ आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वराच्या ओढीचीच त्या ठिकाणी आपल्याला आवड लागते. बस दुसरं काहीही नको आहे. हे गंगा त्या ठिकाणी माँ भगवती गंगेच्या वास्तव्याचं त्या ठिकाणी निवास करण्याचं सामर्थ्य आहे. आणि राजा परीक्षित वैराग्य धारण करून सगळं जे काही आहे त्याचा त्याग करून विष्णुपदी भगवती गंगेच्या किनाऱ्यावर सगळं काही सोडून आता
बसलेले आहेत, परमेश्वराच्या श्री चरणावर आपलं मन एकाग्र केलं. म्हणतात हे परमात्मन, फार मोठी कृपा आहे तुमची की माझ्यासारख्या माणसाला एवढं तर कळालं की माझा मृत्यू अमक्या अमक्या दिवशी आहे. नाही तर त्रिकालदर्शी आपल्याला थोडी एवढं कळते कधी मरण येणार आहे, कधी मरण येणार आहे असं काहीच ठाऊक नसतं. तरीही बघा आपण जेवढे आलेले आहोत, फार आश्चर्याची गोष्ट आहे बरं का. एक फार मोठी आश्चर्याची गोष्ट, जेव्हा परीक्षित आपले राजा युधिष्ठिरांना यक्षाने प्रश्न विचारले होते आणि विचारले की एक सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट काय आहे जगामध्ये, जगात आश्चर्य म्हणून काय आहे. तर आपण जगातले आश्चर्य दाखवतो, 7 आश्चर्य, अमके आश्चर्य, ते सगळे आश्चर्य नाहीयेत. या विश्वामध्ये एक सगळ्यात मोठं आश्चर्य आहे, अजोबा ज्याला म्हटलं जातं. काय आहे ते? जेव्हा राजाला विचारलं तर युधिष्ठिर महाराज सांगतात की मी पाहिलं या विश्वामध्ये जन्मापासून तर म्हातार होईपर्यंत माणसं काय करतात, प्रत्येक ठिकाणी मैतीला जातात बरं का, मृत्यू पाहतात, डोळ्याने मरण पाहतात, डोळ्यासमोर मरण पाहता, मेल्यानंतर ते पाहता, रे हसत खेळत होता आत्ता आणि आत्ता पडलाय, आता जळतोय ना, आता त्याची राग झाली ना, तुम्ही वाहू नाही येत, सगळं काही करताय. हा माणूस बघा जन्मापासून आतापर्यंत मरण पाहतोय आपल्या डोळ्याने. आपले आजोबा पंजोबा, त्यांचे पंजोबा, असे सगळेचे सगळे लोक आले आणि राख झाले हे त्याला माहित आहे, तरीही त्याला हे कळत नाही. म्हणजे सगळे लोक मेले, आपल्यालाही मरायचे, आपला मृत्यू त्याला दिसूनही तो पाहत नाही, दिसूनही त्या मृत्यूविषयी काहीही त्याला घेणं देणं नाही. ही विश्वामधली सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. मी सुद्धा मरणार आहे. माझे आजोबा एवढा मोठा सगळा साम्राज्य त्यांनी उभं केलं, एम्पायर एवढं खडा केला आणि सगळ्याला सोडून गेले. तसंच मला पण सोडून जायचं, माझ्या नंतरच्यांना पण. सगळं माहित असतानाही व्यक्ती मृत्यूला पाहत नाही. आपल्या डोक्यावर मृत्यू बसलेला आहे, कधीही आपल्याला उचलून घेऊन जाईल, काही सांगता येत. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. आणि भगवान परमेश्वराची माझ्यावर केवढी मोठी कृपा आहे बघा. 7 दिवस आधी मला कळले की राजा तू मरणार आहे. राजाला आनंद वाटला, सगळ्याला सोडून गेले आणि तत्काळ एवढं सुद्धा जमलं पाहिजे ना, कारण की भगवान परमेश्वराची भक्ती जर आत मनामध्ये आली नाहीये तर त्या व्यक्तीला कळाले. एखादे जे लोक असतात ज्यांना फाशीची शिक्षा झालेली असते, त्यांना सुद्धा एक फार मोठी संधी येईल बरं का. बघा फार मोठी कृपा आहे ती पण देवाची. फाशीची शिक्षा होते तर 4 दिवस आठवडाभर आधी त्याला कळालेलं असतं की मला अमक्या अमक्या दिवशी फाशी मिळणार आहे. मग 4 दिवस तरी आहेत की माझ्या हातात, एवढ्या 4 दिवसात तरी मी काहीतरी केलं पाहिजे. आपल्याला तेही सौभाग्य नाहीये, त्याच्याही आपण पुढे गेलेलो आहोत, कधी माहित नाही. ही परमेश्वराची फार मोठी कृपा आहे की मला कळलं म्हणून राजा सगळं काही सोडून त्या ठिकाणी गंगा मैयाच्या किनाऱ्यावर आले. आणि जसं त्या ठिकाणी सगळ्यांना कळलं की राजा आहे ना, शेवटी जसं बघा एक राजा आहे आपल्या राज्यामध्ये सुद्धा, कुणीतरी राजा आहे, राजाला थोडीशी शिंक जरी आली तरी ती बातमी व्हायरल होऊन जाते, सगळीकडे पसरते, प्रत्येक ठिकाणी पोहोचते की नाही, काही झालं तरी राजाची गोष्ट आहे. आणि इथे ही चक्रवर्ती सम्राट संपूर्ण पृथ्वीचा राजा आहे. जसं ऋषी मुनींना कळालं, आणि ऋषी मुनी तशी अंतर्ज्ञानी आहेत, तेव्हा काही टीव्ही वगैरे नव्हते असे माध्यम प्रचार वगैरे करायला, तसं काहीच नव्हतं, परंतु ऋषी मुनी अंतर्ज्ञानी आहेत. सर्वांना कळलं की त्या ठिकाणी राजा परीक्षित अशा प्रकारे सगळं काही त्याग करून गंगा मैयाच्या किनाऱ्यावर आलेले आहेत. अशा बरोबर सगळे ऋषीमुनी धावत धावत राजाजवळ आले. बघा तुम्ही म्हणणार ऋषीमुनींना काय पडलंय, आपली तपस्या सोडून राजाकडे आले. बघा हा राजा कोण आहे विचार करा, अत्यंत पुण्यकीर्ती आहे. राजाच्या बळावर सगळे ऋषीमुनी शांतपणे तपस्या करतात. मोठे मोठे राक्षस लोक यांच्या तपस्येला भंग करत असतात. राक्षस लोकांचं काम काय, ऋषीमुनींना तप करून न देणं. आणि राजा काय करतो, त्या राक्षसांना मारतो आणि ऋषीमुनींना निर्भय करतो. कुठेही फिरा, किती यज्ञ करा, कितीही तप करा, कितीही जप करा, काहीही रोखतो नाही. पण आपण जे काही करू शकतो, आज इतकी जी शांतता असते, सत्संग करू शकतो, जे काही करू शकतो, याच्यामध्ये राजाचा फार मोठा भागीदार आहे, हिस्सा आहे. कारण की राजाने अशा प्रकारे एक तर अनुमती द्यावी, दुसरं म्हणजे आपल्याला तेवढी सुरक्षाही द्यावी. म्हणजे अर्थात काय होतो, राजा आदरणीय आहे सर्वांसाठी. दुसरी गोष्ट म्हणजे त्यातली त्यात हा राजा सुद्धा कसा आहे, निव्वळ राजा नाही, राजर्षी आहे. राजा असून तो स्वतः एक ऋषी आहे. राजा स्वतःमध्ये तपस्येचं बळ त्याच्याकडे आहे.
मोठा ऋषी आहे आणि सगळ्याचा त्याग केलेला आहे, अर्थात वैराग्य धारण केलेला आहे. आणि आणखी सगळ्यात शेवटचं म्हणजे मरणासन्न आहे. बघा, एखादा माणूस अगदी खाटेला खेळलेला आहे तर पाहुणे लोक भेटायला येतात की नाही? सगळे परिवार पाहतात, अरे आता जाणारच आहे, अगदी 1-2 तासात 1-1.5 तासात जाणारच आहे, डॉक्टरनी पण डिस्चार्ज केलं. मग काय म्हणतात, हे बोलून घ्या सगळ्यांना, याला बोलवा त्याला बोलवा. काय येतात सगळे? मरणासन्न व्यक्ती जवळ आपण गेलं पाहिजे. तसं पण ना, एक मृत्यू असा असला पाहिजे की आपल्याला मरताना कुणी न पाहिलं पाहिजे. जसं इथे पण सांगितलेलं आहे, भागवतामध्ये सांगितलंय, तो मृत्यू फार श्रेष्ठ आहे. जिथे एखाद्या वनामध्ये, जसं धृतराष्ट्राला सांगितलं होतं विदुर महाराजांनी की या सगळ्या गणगोतामध्ये मरण्यात काही आनंद नाहीये, मृत्यू तो खरा श्रेष्ठ आहे जिथे आपल्याला मरताना कुणी पाहत नाही, मेल्यानंतरही कुणी पाहत नाही, आणि मेल्यानंतर त्या शरीराचं होतं काय ते करायलाही कुणी राहत नाही. असा जो मृत्यू आहे तो खूप छान आहे. आपण म्हणतो ना, काय चांगलं मरण आलं, सगळे मुलं मुली त्याच्या जवळ होते, असं होतं तसं होतं. याला चांगलं मरण नाही म्हणायचं. त्याच्याजवळ कुणीही नसेल, केवळ परमात्मा असेल, परमात्म्याची कृपा असेल तर बाकी काहीही घेणं देणं नाही. कारण की त्या व्यक्ती, बघा तुम्ही किती सगळे जवळ आले, त्याला कळतं का हे आलंय म्हणून? त्याला मरायचंय आता. त्याला डोळ्याने दिसत असूनही तो बघत नाही, कानाने त्या ठिकाणी कान असूनही तो ऐकत नाही, त्याला नाक असूनही आता श्वास बंद पडतो. म्हणजे सगळं काही कामातून गेलेलं आहे, सगळी आता लाईट गेली आहे, त्याला काही कळत नाही. मग त्यात तुम्ही गेल्यानंतर त्याला काय बरं वाटणार आहे? म्हणजे तुम्ही काय म्हणता, त्याला नाही, निदान त्याच्या मुलांना जे जिवंत बाकीचे त्यांना बरं वाटेल हा आला होता. मग तेवढ्या करता लोक दिखावा करायला हे सगळं करतात. म्हणजे जगत देखाव्यावर भरलेलं आहे. तसा काय दुसरा विचार करायचा. आणि अशा प्रकारे ऋषी मुनी म्हटले की चला, राजाचे 7 दिवस आहेत, त्या सगळ्यामध्ये आपण जाऊ, थांबू तिथे, राजा काय करतोय, आणि अशा प्रकारे राजाला काहीतरी मार्गदर्शन मिळावं या सगळ्या गोष्टीने सगळे ऋषीमुनी तिथे जमले. तर ते ऋषीमुनी कोणते कोणते होते त्यांचे बरेचसे नाव दिले, जसं अत्री, वसिष्ठ, महर्षी च्यवन, शरद्वार, नरिष्ठिनेमी, भृगु ऋषी, अंगिरा, पराशर, गाधीसुत, अशा प्रकारे उतथ्य, इंद्र, प्रमद्वेवाह, मेधातिथी, देवल, आर्ष्टी, पेषण, भारद्वाज, गौतम, कपिल आदी आदी खूप मोठी लिस्ट आहे. या सगळे ऋषीमुनी आले होते. केवळ ऋषीमुनी आले नाही तर सगळे राजे सुद्धा आले होते. पृथ्वीवरचे सगळे राजे जमले होते की आपला राजा जात आहे म्हणून. त्या ठिकाणी सगळे राजे, राजर्षी, देवर्षी, आणि आणखी गोष्ट म्हणजे म्हणतात की राजाचं जे बलिदान आहे, मृत्यू जवळ आलेला आहे म्हणून मरणासन्न व्यक्तीने काय करावं हे या राजाकडून कळते. सगळ्याच्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत आणि राजा सगळ्यांना सोडून केवळ भगवत चिंतनामध्ये लागलेला आहे. हे पाहून स्वर्गीचे सगळे देवता लोक तिथे उपस्थित झाले आणि त्यांनी स्वर्गामधून त्या ठिकाणी पुष्प वर्षाव सुरू केला. कोणी बोलतंय का? तर अशा प्रकारे पुष्प वर्षाव झाला. राजावर अत्यंत प्रसन्नता वाटली. सगळे ऋषीमुनी आले आणि राजालाही फार आनंद वाटला की सगळे ऋषीमुनी माझ्यावर कृपा करून एकत्र इथे जमलेले आहेत. मग त्या ठिकाणी राजाने आता बोलायला सुरुवात केली. तर सूतजी महाराज याचं खूप सुंदर वर्णन करतात. राजा म्हणाले, अहो वयम धन्यतमान पाणाम महत्तमानुग्रही ग्रहणीयशीलाः राज्ञं कुलं ब्राह्मणपाद शौचात् दूरात् विसृष्टं बत गर्ह कर्मः. त्या ठिकाणी राजा म्हणाले की मला असं वाटतंय की मी सगळ्या राजांच्या मध्ये फार श्रेष्ठ आहे की काय. कारण की बघा, एका राजाच्या मृत्यू समयी ऋषीमुनींचं आगमन होणं, ऋषीमुनींचा आशीर्वाद मिळणं, त्यांचं दर्शन सुद्धा फार पुण्य देणारं आहे. संत महापुरुषांचं दर्शनही अत्यंत धन्य करणारं आहे. आणि आज तर फार मोठा भाग्यशाली आहे मी की तुम्ही सगळे एकत्र येऊन मला तुम्ही दर्शन दिलं. आणि बघा, तुम्ही याचा विचार नाही केला मी मरणार आहे म्हणून त्याचा विचार केला, पण माझा अपराध काय आहे या अपराधाला तुम्ही अजिबात पाहिलं नाही. मोठा अपराध केला. एका ऋषींचा मी अपमान केला, ब्राह्मणांचा अपमान केला. आणि खरं तर तुम्ही सगळे ब्राह्मण देवता आहेत, तुमची कृपा म्हणून तर मी आतापर्यंत एवढं सगळं वैभवशाली राज्य सांभाळू शकलो. आणि मीच ब्राह्मणांचा फार मोठा अपराधी असून सुद्धा तुम्ही सगळे दूर दूर वरून सगळे आले आहात. म्हणून हे महात्मागण, तुम्ही
तुमच्या श्री चरणावर माझं साष्टांग दंडवत प्रणिपात आहे. अशा प्रकारे राजानं त्या सर्व ब्राह्मण लोकांच्या, सर्व ऋषी मुनींच्या पायावर डोकं टेकवलं आणि क्षमा मागून अत्यंत प्रार्थनापूर्वक, अत्यंत विभ्वल होऊन प्रार्थना केली. काय केली प्रार्थना? म्हणतात की हे सर्व द्विजश्रेष्ठ, सर्व ऋषी मुनी, तुम्ही सगळे दूर दूर देशातून आलेले आहात आणि सगळे आपल्या आपल्या अनुभवांचे जे गठरी आहे तुमच्या सोबत आहे, फार अनुभवी तपस्वी लोक आहात आणि तुम्हाला सगळं काही माहित आहे, सगळ्या प्रश्नांची तुमच्याकडे उत्तर आहेत. तर कृपा करून हे भगवत धाम, परम पवित्र पुण्य देणारे संत महापुरुष, तुम्ही कृपा करून काय करा? म्हणतात की मला पवित्र करण्याकरता तुम्ही स्वतः इथे आगमन तुमचं जे झालेलं आहे ते मला अत्यंत आनंद देते. परंतु तरीही माझं जे मोठं दुःख आहे की 7 दिवसात मला मृत्यू येणार आहे. तर मरणासन्न व्यक्तीने काय करावं या कर्माचं जे काही ज्ञान आहे ते माझ्याकडे नाही. बघा, मी शिक्षा दीक्षा प्राप्त केली, त्याच्यामध्ये मृत्यूच्या वेळी काय करायला पाहिजे हे नव्हतं शिकवलं. जीवनभर काय करायचं, राज कसं सांभाळायचं, यज्ञ याग आदी कसे करायचे, गो ब्राह्मणांची सेवा कशी करायची, हे सगळं शिकवलं होतं. परंतु मरायचं कसं हे काय तुम्ही शिकवलं नाही. आणि आता काय, मला मरायचंय, कारण की दुसरं काही करायचं नाहीये. जे करायचं ते शिकलं पाहिजे ना. जे करायचंच नाही ते शिकून काय करायचं? म्हणून राजा म्हणतात की मृत्यू येणार आहे मला. मग या मरणासन्न व्यक्तीचं काय कर्तव्य आहे, त्याने काय केलं पाहिजे? अशा प्रकारे राजाने अत्यंत विनम्र होऊन त्या ठिकाणी प्रश्न केला, विचारणा केली. म्हणतात की तुम्ही सगळे लोक जे आलेले आहात ना, खरं तर तीर्थ स्वरूप आहात. संत महापुरुष तीर्थयात्रा करतात बरं का. तीर्थयात्रा का करतात? आता तर संत महात्मे तीर्थयात्रा ही बंद केली त्यांनी. मग का बंद केली त्याचे कारण आपणच सगळे लोक आहेत. कारण आपण काय करतो, तीर्थयात्रेला आता मोठी मोठी शहरं बनवून टाकली. बघा, एकही तीर्थ असं नाही जे शहर झालेलं. मोठे मोठे शहर झाले ज्याच्यामध्ये व्यवसायीकरण आहे, ज्याच्यामध्ये भगवत भक्तीपेक्षा बाकी सगळ्या गोष्टीला जास्त प्राधान्य. हा, भक्ती आहे नाही असं म्हणायचं नाही, परंतु तरीही ज्याची प्राधान्यता हवी आहे ते राहिलं नाही. म्हणून तीर्थयात्रेमध्ये आजकाल संत महात्मे जे आहेत खरोखर ते फारसे जात नाही. जरी गेले तरीही म्हणतात की जे तीर्थ आधीच पवित्र आहे, बघा ज्या तीर्थामध्ये आपल्यासारखे पाप करणारे लोक जाऊन पवित्र होतात, त्या तीर्थाला, जे तीर्थ इतरांना पवित्र करतं, त्या पवित्र तीर्थाला पवित्र करण्याकरता संत महात्मे जातात. बघा, ते पवित्र होण्याकरता नाही जात. त्या पवित्र, आपण जे जाऊन तिथे अपवित्रता पसरवतो, त्या अपवित्रतेला काढण्याकरता, तीर्थाला पवित्र करण्याकरता संत महापुरुष तीर्थाचं सेवन करतात. आणि तुम्ही याचा अर्थ काय होतो? संत हे साक्षात तीर्थ स्वरूप आहे. संत सेवा ही तीर्थ सेवा आहे. संत महापुरुषांचं दर्शन, त्यांचं सानिध्य हे आपल्याला तीर्थ निवासापेक्षा छोट नाहीये, साक्षात तीर्थ आहे. आणि तेही कसं? बघा, तुम्हाला जर म्हटलं आम्हाला जायचं कुठे हो, कुंभमेळ्याला जायचं, कुंभमेळा फार मोठं तीर्थ ना. आपल्यामध्ये काय, प्रयागराज हे सगळ्यात मोठं तीर्थ आहे. प्रयागराजामध्ये त्रिवेणी संगम आहे, गंगा यमुना आणि सरस्वती माता संगम झालेला. मग त्या संगमामध्ये स्नान केलं तर परम पुण्य मिळतं म्हणतात. म्हणून आपण जर तिथे जायचं ठरवलं तर काय करावं लागतं आपल्याला? बॅग भरावी लागते. नाही, 3-4 महिने आधीच तिकीट काढावं लागतं. तिकीटला काय लागतील तेवढे पैसे. समजा तिकीट काढून झालं तरी तिथे जाऊन राहायचं कुठे, खायचं काय, आधी तरी आता ते ट्रिप निघलेत म्हणून तुम्ही सगळे एकत्र व्यवस्था बनवून तुमचं जाऊ शकता. तरीही तुम्हाला तिकीट वगैरे काढणं आलं, पैसे भरणं आलं, बॅग भरणं आलं, शरीराने तिथं कष्ट घेऊन एवढं सगळं काम टाकून तिथे जाणं आलं की नाही सगळं. मग या सगळ्यामध्ये तुम्हाला खूप मोठे कष्ट लागतात. परंतु तीर्थ ते असं आहे, प्रयागराज भले केवढंही मोठं असू द्या, परंतु त्या तीर्थामध्ये तुम्हाला स्वतःला जावं लागतंय. परंतु संत महापुरुष एक असं तीर्थ आहे ज्या तीर्थाला जाण्याकरता तिथे आपल्याला जायचीही गरज नाही. संत महात्मे स्वयं आपल्याकडे येतात. ते तीर्थ असं फिरतं आहे. जिथेही आपल्याला आवश्यक आहे ते संत महापुरुष उपस्थित होतात. ते साक्षात तीर्थ आपल्या जवळ येतं. आणि अशा संत महापुरुषांची सेवा करणं हे आर्य पुरुषांचं कर्तव्य आहे. मग या ठिकाणी तुम्ही सगळे संत महात्मे इथे जमलेले आहात, तर माझे खूप मोठं हे भाग्य आहे.
साक्षात तीर्थ इथे आहे, म्हणजे भगवती गंगा जी आहे तिथं आहे तीर्थ स्वरूपात, तरीही त्या ठिकाणी तुम्ही सगळे लोक एकत्र आलात तर हे महातीर्थ बनलेलं आहे, महातीर्थांचा महासंगम या ठिकाणी आहे. म्हणून मी अत्यंत धन्य मला वाटतंय. म्हणून हे सर्वात्मना म्रियमाणिश्च, म्हणून हे सर्व कृपानिधी भगवान महापुरुष जे तुम्ही आलेले आहात, माझ्यावर कृपा करा की सर्वात्मना म्रियमाणिश्च कृत्यं शुद्धं च तत्रामृ शताभियुक्ता. हे भगवान, हे नारायण परमेश्वराचे एकनिष्ठ तुम्ही सर्व भक्त, कृपा करून माझ्यावर आता अशी एक उपकार करा की मी मरणार आहे, मग मरत असलेल्या माणसाने काय केलं पाहिजे हे कृपा करून तुम्ही मला सांगा. अशा प्रकारे अत्यंत दीनहीन पूर्वक त्या ठिकाणी राजाने प्रार्थना केली आणि गंगा मैयाच्या किनाऱ्यावर त्या ठिकाणी दक्षिण तट, गंगा मैयाचा दक्षिण तट, त्या दक्षिण तटावर सुद्धा वर्णन आलेलं आहे की जे कुशासन असतं, दर्भाचं जे आसन असतं ते असं विणलेलं जातं, तर ते दर्भाचं आसन पूर्वेकडे असलं पाहिजे, त्याचे डोकं पूर्वेकडे असले पाहिजे. तर त्या प्रकारेच पूर्व दिशेला टोक केलेलं ते दर्भाचं आसन, ज्या ठिकाणी राजा उत्तर दिशेकडे तोंड करून बसला आणि सर्व तीर्थ स्वरूप असलेल्या महापुरुषांना विनंती केली, प्रार्थना केली की हे भगवान कृपा करून मला मार्गदर्शन करा. पण बघा त्या सगळ्या सभेमध्ये मोठमोठे महात्मे होते बरं का. भारतवर्षामध्ये लाखो करोडो जेवढे तपस्वी लोक होते सगळेच तिथे आलेले होते, एकही उरला नव्हता. अगदी साक्षात भगवान वेदव्यास सुद्धा त्या ठिकाणी बसलेले होते. सगळेचे सगळे महापुरुष आले आणि म्हणतात आता काय करायचं. जसं राजर्षी म्हणाले की तुम्ही एकमेकांसोबत चर्चा करा लवकर आणि मला सांगा, कारण वेळ कमी आहे ना आपल्याकडे, अगदी 10-5 मिनिटं आहेत, म्हणून लवकर चर्चा करा म्हटले आणि चर्चा करून मला सांगा, जेणेकरून मरताना काय केलं पाहिजे हे मला कळेल. आता हे सगळे एकमेकांशी चर्चा करायला तुम्ही करू नका बरं का, नाहीतर इथं दुसरंच काहीतरी तत्व निष्पन्न व्हायचं. नाहीतर तुम्ही म्हणता तो मेला, हा मेला, तो कसा मेला, सगळी झाली चर्चा सुरू, भागवत राहिलं बाजूला. इथे सगळे संत महात्मे चर्चा करतात की कशा प्रकारे राजाला मोक्ष मिळतो, काय करावं असं. कठीण आहे 7 दिवसात, तेही एकदम कठीण असं मोठी गोष्ट आहे. आम्हाला तर काहीच कळत नाही, करावं काय नेमकं. सगळ्यांना विचारलं, साक्षात देव त्या ठिकाणी बसलेले व्यासदेवांना जेव्हा असं विचारलं ते म्हणतात की बघा राजा, तू मोठा राजा आहे, सगळा चक्रवर्ती सम्राट, तू एवढं सगळं सोडून आला म्हणजे काय, तुझा फार मोठा त्याग आहे. आमच्याकडे आश्रम आहेत अजून सुद्धा, तू ते पण सोडलं, सगळं सोडलं, वस्त्रही सोडून आलेलं आहे आणि आम्ही कपडे वगैरे छान घालून आलेलो आहोत. आमच्या सोबत शिष्यांचा लवाजमा आहे. तू तर तुझ्या पुत्रालाही नाही आणलं, तुझं जे राज्य वैभव होतं ते तू मुलाला देऊन टाकलं आणि स्वतः सर्वांचा त्याग करून, कोणी शिपाई सोबत नाही, काही नाही, एकटा राजा इथे आलेला आणि आम्ही सगळे शिष्यासोबत आलो, कपडे वगैरे घालून आलो आणि इथून गेल्यानंतर परत आश्रम आहे की आमचा, त्याच्यामुळे आम्ही एवढे वैराग्यवान नाही. बघा संत महात्मे म्हणतात राजा आज जास्त वैराग्य आहे राजाकडे, आमच्या सर्वांपेक्षा जास्त वैराग्य राजाकडे आहे. त्याच्यामुळे वैराग्य अधिक असल्या कारणाने हे राजा तुला उपदेश करण्याचा आमचा अधिकार नाही. बघा संत महात्मे काय इथे आपल्याला संदेश काय मिळतोय की उपदेश पण अशाच व्यक्तीचा करावा जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग श्रेष्ठत्व फक्त डोळ्याने पाहून कळत नाही. आपण म्हणू की अरे श्रेष्ठत्व अनेक प्रकारचं असतं ना, धनाने पण श्रेष्ठता असू शकते, म्हणून आपल्याकडे जेवढे त्याच्याकडे जास्त आहे त्याचं ऐकायचं वगैरे. तर आपण श्रेष्ठत्व अशा अनेक गोष्टींनी ठरवतो. इथे वैराग्याने श्रेष्ठत्व पाहिले की राजा तू फार श्रेष्ठ आहे, आज वैराग्याची पराकाष्ठा आहे तुझ्याकडे आणि भगवान परमेश्वराशी एकनिष्ठ होणारं, जे केंद्रित होणारं चित्त, भगवान परमेश्वराचं ध्यान करणारं चित्त अत्यंत अद्भुत आहे. त्याच्यामुळे आम्ही उपदेश करू शकत नाही. काय उपदेश करणार अशाला. मग बघा अशी गोष्ट आहे ना, इथे अत्यंत सहज होऊन जाते. आपण जेव्हा म्हणतो ना कसं होईल आणि काय होईल आणि कसं करायचं, ते असे अनेक प्रश्न आले तर मग काय होईल, तो माणूस काही करू शकत नाही. संकल्प फार महत्वाचा आहे. विकल्प आले की संपलं. जसं तुम्ही म्हटले सत्संगाला जायचे, ओ पण आज पाऊस येतोय आणि सत्संग असेल नसला तर बरं होईल, जाऊन तिथे तरी कुठं बसायचं, अनेक प्रश्न, अनेक प्रकारचे विकल्प. बरं जायचं तर जाऊ कसं, एवढं अंतर असतं, पायी जाऊ, गाडीने जाऊ,
की विमान बोल वगैरे वगैरे, आपल्याकडे काय प्रश्नांची कमी नाही. आणि मग ते नाही मिळालं म्हणून मी येऊ शकलो नाही. परत वरून कारण पण कमी नसतात. ते झालं तसं, त्याच्यामुळे मी येऊ नाही शकलो. तू आपण स्वतःचं कारण कधीच सांगत नाही. दुसरंच कारण सांगतो, हे काम होतं त्या कामाचं कारण, तो मला असं म्हटलं ते कारण, तो हे होता त्याचं ते कारण. आपण हे नाही म्हणत की माझ्याकडे सत्संग ऐकण्याची एवढी जास्त उत्कंठा नाहीये की मी एकही दिवस चुकवणार नाही, अशा प्रकारे भाव माझ्याकडे नाहीये. हे कारण आपण कधीच देतो. स्वतःचं कारण नाही, केवळ दुसऱ्याचा दोष दाखवण्यात हा माणूस पटाईत असतो. इथे म्हटलेलं आहे, राजा अत्यंत वैराग्यशाली आहे. आपल्या सगळ्या अपराधांना स्वीकार करून त्या ठिकाणी प्रार्थनापूर्वक सगळ्याचा त्याग करून आलेल्याने विचार नाही केला की आता कसं होईल माझं, काय होईल, कसं होईल काय विचारायचं. म्हणजे एखादा माणूस जीव द्यायला चाललाय आणि टॉर्च घेऊन सोबत चाललेला आहे, अंधारात जर काही लागलं वगैरे, म्हणजे मरायचं ना तुला, लागलं तर लागलं, काय फरक पडतोय. राजाने हा विचार नाही केला, काही नाही तर मरायचंच आहे ना, मग बस सगळं काही सोडून दिलं, काय होईल पाहू. मग अशा प्रकारे सगळ्या प्रकारे वैराग्य धारण केलेला हा राजा, त्या राजावर साक्षात परमेश्वराने कृपा केली. बघा, आपण जेव्हा सगळं सोडतो आणि त्याच्यावर हे देवा तूच कर आता काय करायचं, असं जेव्हा सगळं सोडतो, बघा तो परमात्मा आपल्याला लगेच धरतो, उशीर लागत नाही, लगेच तत्काळ आपल्यावर कृपा करतो परमात्मा. राजा मनामध्ये विचार करतोय, सगळं तर देव करणार आहे, ऋषीच्या रूपामध्ये, ब्राह्मणाच्या रूपामध्ये मला देवानेच त्या ठिकाणी शाप दिलेला आहे, तर त्या शापापासून मुक्त कसं व्हायचं याचा उपाय सुद्धा मला तोच सांगेल, अशा प्रकारे दृढ विश्वास होता. आणि हा विश्वास फळाला आला. काय झालं म्हणतात, तत्रा भवद भगवान व्यासपुत्रो यदृच्छया गामटमाननपेक्षः अलक्षलिंगो निजलाभतुष्टो वृतश्च बालैरवधूतवेषः. अशा प्रकारे अत्यंत अवधूत जे की महापुरुष आहेत, काय म्हटलेले, व्यासपुत्र, व्यासनंदन, भगवान श्री वेदव्यासांचे पुत्र, जे की आईच्या उदरामधून जन्माला आल्या आल्या वनामध्ये धावत गेले होते, जी कथा आपण अनेकदा त्यांची ऐकली, असे ते भगवान श्री शुकदेवजी महाराज त्या ठिकाणी अनायासे आले बरं का. त्यांना कुणी सांगितलं नाही, त्यांना कुणी बोलवलं नाही, कुणीही अजिबात निमंत्रण वगैरे काही दिलं नव्हतं, कशाच प्रकारे माहिती नसताना अनायासे ते आले आणि तिथेच आले. तत्र आणि भगवान परमेश्वराचं निरंतर भजन करत असणारे अद्भुत महात्मे, त्यांचं अत्यंत सुंदर वर्णन आलेलं आहे. ते कसे आहेत बरं का. मग आतापर्यंत त्यांचं आंतरिक वर्णन केलं होतं, ते अंतस्थितीने कसे आहेत, तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मी जे म्हटलं होतं. तर आता इथे ते बाहेरून कसे दिसतात, काय त्यांचं स्वरूप आहे, या सगळ्याचं इतकं सुंदर वर्णन केलं. आणि आल्यानंतर त्यांनी काय केलं या गोष्टीचं अत्यंत अद्भुत इथे वर्णन आहे आणि ते खरोखर ऐकण्याजोगं आहे. तर ही जी गोष्ट आहे ती आपण उद्या ऐकू. आजची झालेली जी सेवा आहे परमेश्वराच्या चरणावर समर्पित करू आणि वाणीला विश्राम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णम्